मुलांच्या उन्हाळी सुट्टी चालू आहेत आणि प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काय द्यावे. तर त्यासाठी आज आपण पाहणार आहोत बनवायला सोपा, झटपट आणि खूपच चविष्ट कुरकुरीत टोमॅटो डोसा कसा करायचा. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मस्त कुरकुरीत, जाळीदार आणि खूपच चविष्ट झटपट तयार होणारा टोमॅटो डोशाची रेसिपी बघणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे, फक्त 10 मिनिटात तयार होतो आणि कमी साहित्यात, घरच्या साहित्यात तयार होतो. मुलं टोमॅटो खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने असा टोमॅटो टाकून डोसा केला तर त्यांना अजिबात कळणार नाही. आणि त्यासोबत आपण शेंगदाण्याची फोडणी घालून केलेली चटणी सुद्धा कशी करायची ते बघणार आहोत. तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. यात मी काही बारीक सारीक टिप्सही तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत. तेव्हा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हाला अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. डोसा करण्यासाठी आता अगोदर आपल्याला टोमॅटो हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. तर त्यासाठी तर मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि इथं मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो काटून घेतलेले आहेत. तर तुम्ही जाड बारीक फोडी करू शकता. त्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर इथं 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसूणमुळे खूप छान टेस्ट लागते या डोशाला. नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकता व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघू शकता मी याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. नंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. इथं कोणत्याही एका वाटीचं माप तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानेच हे साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता मी हे अगोदर मिक्स करून घेते, म्हणजे ते छान रव्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि छान रंगही येतो. तर आता बघा व्यवस्थित 1 ते 2 मिनटं हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं टोमॅटोचा गर शिल्लक राहिलेला होता, तर त्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकून तो सगळं गर काढून घेतलेला आहे आणि तेच पाणी मी या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे. तर आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी छान यामध्ये मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता बघू शकता थोडंसं हे घट्टसर वाटतं आहे, म्हणून मी अजून यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे. तर आपण सुरुवातीला 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून घेऊ. तर आता अगोदर सुरुवातीला मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता असं पातळ असं मिश्रण तयार होतं. पण अजून आपल्याला यामध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आता मी काही साहित्य टाकून घेते, म्हणजे आपला डोसा फार छान चविष्ट लागतो. तर त्यासाठी इथं मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती, ती टाकून घेतलेली आहे. नंतर 1 मध्यम आकाराचा कांदा, तोही बारीक कट करून घेतलेला होता. नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले. तुम्ही यामध्ये अजून तुम्हाला जे भाज्या आवडत असतील तेही ॲड करू शकता. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित अजून परत 1 वेळा मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे टाकलेल्या जिन्नसांचा स्वाद हा मिश्रणामध्ये छान उतरतो. आणि आता आपण याला 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून घेऊ, म्हणजे रवाही आपला छान फुलतो. आता बघू शकता इथं मी चटणी तयार करून घेतलेली आहे. ही चटणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. इथं मी 1 वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्यांची साल काढून घेतली. नंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतली आणि चटणी तयार करून घेतली. आणि ही चटणी करत असताना यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चटणी तयार करून घ्यायची. आता आपण याला तडका देऊन घेणार आहोत. तर फोडणीसाठी तर मी 1 ते 1.5 पडी तेल गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 1 लाल मिरची मी अशी मध्येच कट करून घेतली, तीही टाकून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित ते चमच्याने मिक्स करून ती फोडणी आपण चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता आपल्या चटणीला किती छान भारी रंग आलेला आहे आणि किती छान दिसते. दिसायला जेवढी छान आहे तेवढी चवीलाही अप्रतिम अशी लागते. तुम्ही शेंगदाण्याऐवजी ओला नारळही घेतला तरी चालेल. तर बघू शकता आपली चटणी किती छान दिसते. आता आपली ही चटणी तयार आहे आणि आता आपलं डोशाचं बॅटर आपण चेक करून घेऊ. तर आता इथं बघू शकता आपलं डोशाचं बॅटरही छान फुललं गेलेलं आहे. रवाही छान मस्त फुलून आलेला आहे आणि आपलं घट्टसं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर मी थोडं थोडं करत अजून 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे.
तर सुरुवातीपासून मी यामध्ये साधारण 3 ते 3.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मला थोडंसं अजून परत कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर साधारण 4 वाट्या आपण यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे। तर आपल्याला पातळ असं बॅटर तयार करायचं आहे याचं। आता मी इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे आणि तवा गरम करत असताना गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। आपल्याला तवा हा व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचा आहे, तरच आपलं हे डोसे छान कुरकुरीत तयार होतात। आता मी तव्याला थोडंसं तेल लावून घेते। तर ब्रशच्या साहाय्याने मी व्यवस्थित तेल सगळीकडे लावून घेते, म्हणजे आपले हे डोसे तव्याला चिटकणार नाही। तर आता बघू शकता व्यवस्थित तवा गरम करून घ्यायचा आहे। या पद्धतीने तवा गरम केल्यावर वरतून आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे। तर मी वाटीच्या साहाय्याने हे अगोदर बॅटर टाकून घेते। बॅटर टाकत असताना मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखं बॅटर आपलं तयार होतं आणि वाटीने ते हळूवार असं अलगद आपल्याला हे मिश्रण तव्यावर सोडून घ्यायचं आहे। थोडीशी वाटी वरती धरायची, म्हणजे मिश्रण पडतं तेव्हा अशी छान जाडी तयार होत चालते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि मध्ये मध्ये जर जागा सुटत असेल तर थोडंसं असं मिश्रण टाकून घ्यायचं, म्हणजे छान अशी जाडी तयार होते। आता बघा 2 मिनटं मी मोठ्या आचेवरती हा डोसा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। नंतर त्याची फ्लेम कमी करून घ्यायची आणि 2 मिनटं नंतर परत अजून कमी आचेवर हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान कुरकुरीत असा भाजला जातो। आणि आता बघू शकता त्याच्या कडा अशा व्यवस्थित सुटल्या गेलेल्या आहेत आणि आता मी चमच्याने व्यवस्थित त्याला आता पलटून घेणार आहे। तर बघा किती छान मस्त कुरकुरीत दिसतोय, तर रंग बघा किती छान आलेला आहे। आता जो वरची बाजू आपली शेकली गेलेली आहे त्यावर मी थोडंसं तेल लावून घेते। तर ब्रशनेच मी असं तेल लावून घेते, तुम्ही चमच्यानेही सोडून घेऊ शकता। त्यामुळे काय होतं तर डोसा हा तव्याला चिकटत नाही। मी दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित शेकून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर एका बाजूनेही त्याला व्यवस्थित शेकून घेतला तरी चालेल। आता मी डोशाला दोन्ही बाजूंनी छान मंद आचेवरती भाजून घेतलेला आहे आणि त्याला आता मी काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय। आता मी अजून तुम्हाला एक डोसा तयार करून दाखवते। तर गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला हे बॅटर त्यावर टाकून द्यायचं आहे। आणि मी तव्याला वरतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने आणि नंतर अलगद असं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तव्यावर सोडून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं वरतून हे मिश्रण सोडायचं आहे, म्हणजे छान जाडी पडते आणि त्यामुळे आपला हा डोसा छान मस्त कुरकुरीत तयार होतो। आणि परत एक वेळा सांगेल, जेव्हा आपण बॅटर टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम 2 मिनटं मोठीच ठेवायची आणि 2 मिनटानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची, म्हणजे आपलं जे बॅटर असतं ते वरतून असं कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। नंतर डोसा एका बाजूने छान भाजला गेला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर त्याच्या कडा आजूबाजूच्या कडा व्यवस्थित सुटतात आणि नंतर वरतून डोशाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याला पलटून घ्यायचा। डोसा पलटल्यानंतर 2 मिनटं मी त्याला मंद आचेवरती छान शेकून घेतलेला आहे आणि नंतर त्याला काढून घेतलेला आहे। तर बघा किती छान मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे। तर मी अशा पद्धतीने 3 डोसे तयार करून घेतलेले आहे आणि राहिलेले डोसे मी नंतर तयार करून घेणार आहे। तर बघा आपल्या डोशाला किती छान मस्त रंग आलेला आहे आणि किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि जाडीसुद्धा बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे। तर तुम्ही या पद्धतीनेच हे डोसे तयार करू शकता। आता मी या डोशांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। डोशांना बघून अजिबात वाटणार नाही की आपण यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। तर तुम्हाला एक डोसा दाखवते। तर बघू शकता किती मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे आणि तुम्ही बराच वेळ हे तुम्ही डोसे असेच ठेवले तरी अजिबात ते नरम होत नाही, एकदम कुरकुरीत राहतात आणि खाण्यासाठी अप्रतिम असे लागतात। तर यासोबत मी जी चटणी तयार करून घेतलेली होती ती सुद्धा अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने हे डोसे नक्की ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला एक डोसा तोडून दाखवते। तर बघू शकता एकदम कुरकुरीत आहे, अजिबात नरम वगैरे नाही आणि तुम्ही थोड्या वेळाने जरी खाल्ले तरी असंच हा कुरकुरीत राहतो। तर इतका छान टेस्टी चविष्ट आपला हा जाडीदार डोसा तयार होतो आणि तुटायलाही एकदम पटकन तुटतो आणि आपण तयार केलेल्या चटणीसोबत तर अप्रतिम असा लागतो। तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा डोसा तयार करून देऊ शकता। 2 पाहुणे घरी आल्यावर त्यांना झटपट तयार करून तुम्ही खायला देऊ शकता, त्यांना खूपच आवडेल। आणि आता सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलं अधूनमधून काहीतरी चविष्ट असं खायला मागतात।
चटपटीत खायला मागतात, तर तुम्ही असा हा टोमॅटोचा डोसा तयार करून त्यांना खायला देऊ शकता. ते टोमॅटो खात नसतील तर त्यांना समजणार सुद्धा नाही की यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि ते आवडीने हे डोसे नक्की खातील. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.